नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या स्मार्ट नर्सिंग नोट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री टेकिंग म्हणजे केअर प्लॅन. तर GNM स्टुडंटसाठी हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण ड्युटीला जातो त्यावेळेस आपल्याला पेशंटचे केअर प्लॅन्स बनवावे लागतात, म्हणजे त्यांच्या डायग्नोसिसवरून, म्हणजे त्यांच्या रोगावरून. तर ते कसे बघायचे, ते कसे लिहायचे आणि एक्झाममध्ये कसे मांडायचे हे सोप्या भाषेत पाहणार आहोत. तर सुरुवातीला केअर प्लॅन म्हणजे काय हे पाहू. तर पेशंटच्या समस्या, ज्यामध्ये पेशंटच्या समस्या असतात, नियोजनबद्ध नर्सिंग काळजी, पेशंटची आपण जे काही नर्सिंग प्रोसेस करतो, नर्सिंग केअर घेतो, ते नियोजनबद्ध असली पाहिजे. ठराविक पद्धतीने लिहिलेली योजना यामध्ये असते. तर केअर प्लॅनचे महत्त्व: रुग्णाला योग्य व सतत काळजी मिळणे, म्हणजे आपण रुग्णाला योग्य आणि सतत काळजी घेतो. नर्सिंग केअरची योग्य मांडणी करता येते. केअर प्लॅनमुळे नर्सिंग केअरची योग्य मांडणी करता येते. डॉक्टर व नर्स यांच्यात कोऑर्डिनेशन चांगलं राहते. एक्झाममध्ये हाय स्कोरिंग आन्सर, एक्झाममध्ये एखाद्या डिसीजवर आपल्याला केअर प्लॅन लिहा असा क्वेश्चन येऊ शकतो, तर त्यावेळेस हाय स्कोरिंग याचा आन्सर आपण भरपूर प्रमाणात लिहू शकतो, म्हणून त्याला हाय स्कोरिंग आन्सर असं म्हटलं आहे. तर हे केअर प्लॅन आहे ॲनिमियाचं. तर सुरुवातीला ॲनिमिया म्हणजे काय हे पाहू. ॲनिमिया म्हणजे रक्ताशय, बॉडीमध्ये हिमोग्लोबिन कमी होणे, त्यामुळे शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे त्या स्थितीला ॲनिमिया असे म्हणतात. तर ॲनिमियाचे केअर प्लॅन एक्झाममध्ये व्हेरी IMP आहे. एक्झाममध्ये हमखास येतोच, म्हणजे येतो हा केअर प्लॅन. तर हा फॉर्मॅट लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक व्हिडिओला बघा. तर चला सुरू करूया ॲनिमियाचा केअर प्लॅन. सुरुवातीला आपल्याला पेशंटचा बायोग्राफिकल डाटा घ्यायचा असतो, म्हणजे नेम, ॲड्रेस, जेंडर, एज. तर ह्या पेशंटचा आपण पाहू. नेम काय आहे? प्रीती सचिन जाधव, ॲड्रेस आनंदनगर धाराशिव. तर जेंडर फिमेल, एज 23, मॅरिटल स्टेटस मॅरिड, ऑक्युपेशन हाऊसवाईफ आहे, रिलिजन हिंदू, इन्कम 50,000 आणि एज्युकेशन BA पास, म्हणजे ग्रॅज्युएशन आहे. IPD नंबर, त्यात IPD नंबर सगळं शो करावं लागते, म्हणजे मेन्शन करावं लागते. तर IPD नंबर या पेशंटचा 01225 आहे. डायग्नोसिस आहे ॲनिमिया. डेट ऑफ ॲडमिशन मी नाही टाकलं. टाईप ऑफ फॅमिली, म्हणजे फॅमिली मेंबर किती आहेत त्या पेशंटचे हे पण लिहावं लागते. तर फॅमिलीचा टाईप कसा आहे, तर न्यूक्लिअर आहे फॅमिली. चीफ कंप्लेंट्स, म्हणजे ॲनिमियाचे जे काही चीफ कंप्लेंट्स आहेत ते पाहू. चीफ कंप्लेंट्स: फीवर अँड कोल्ड सिन्स 7 days, म्हणजे 7 दिवसापासून त्या व्यक्तीला फीवर आहे आणि कोल्ड सिन्स आहेत. नंतर पेन इन लेग्स, म्हणजे पायामध्ये वेदना आहेत, म्हणजे पाय दुखत आहेत. फटीग, थकवा, विकनेस आहे. हेडॅक, डोकेदुखी पण आहे. शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग, श्वास घ्यायला त्रास होतो. डेझिनेस, म्हणजे चक्कर येणे. ॲनिमियामुळे जेव्हा आपल्या शरीरात रक्त कमी पडतो त्यावेळेस आपल्याला विकनेस जाणवतो, फटीग जाणवतो, डोकेदुखी पण होते आणि अशक्तपणामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो आणि वारंवार चक्कर यायला लागते. हे झाले चीफ कंप्लेंट्स. हिस्ट्री ऑफ प्रेझेंट इलनेस, म्हणजे सध्याच्या कंडिशनमध्ये रुग्णाला काय त्रास होतो. तर पाहू. मिस्टर प्रीती 23 years ओल्ड, म्हणजे 3 वर्षाच्या ह्या महिला आहेत. त्या पेशंटला हॅविंग कंप्लेंट्स ऑफ पेन, म्हणजे त्या वेदना होते, ताप येते. क्लर्टिटाईस, म्हणजे जिभेचा 10. अँग्युलर स्टोमॅटायटिस, म्हणजे तोंडातलं येणे.
अँड डायग्नोस्ड विथ ॲनिमिया. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरून ऑब्झर्वेशन केल्यामुळे आपल्याला कळलं की यांना ॲनिमिया आहे. म्हणजे सध्याची प्रेझेंट हिस्ट्री झाली, म्हणजे सध्या त्यांना काय त्रास होतो यावरून ठरवलं की आपल्याला त्या व्यक्तीला काय आजार आहे. पास्ट मेडिकल हिस्ट्री म्हणजे अगोदर त्यांची काही मेडिकल आहे का, त्यांना कोणता डिसीज आहेत का, तर यांच्यात आहेत. हायपरटेन्शन आणि डायबेटीज हे 2 पास्ट मेडिकल हिस्ट्री आहे, त्यांची 2 डिसीज आहेत. तर पास्ट सर्जिकल हिस्ट्री म्हणजे याच्या अगोदर त्यांचं कोणतं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे का सर्जिकल, तर नो एनी हिस्ट्री. तर आता फॅमिली चार्ट. तर या पेशंटची फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली आहे. तर फॅमिली मेंबर्स पाहूत आपण. सचिन जाधव 27 एज मेल, हे आहेत त्या पेशंटचे हजबंड. तर सेकंड प्रीती जाधव म्हणजे पेशंटच. सृष्टी ही त्यांची डॉटर आहे मुलगी. सलोनी ही पण त्यांची डॉटर आहे. म्हणजे असा फॅमिली चार्ट काढायचा. त्यांच्या फॅमिली मेंबर किती आहेत हे पाहायचे, ते काउंट करायचे. त्यांचं एज, त्यांचं सेक्स, रिलेशन, पेशंटसोबत काय रिलेशन आहे हे पण लिहायचं. त्यांचे एज्युकेशन मेन्शन करायचं आणि ऑक्युपेशन म्हणजे त्यांनी सध्या काय करते, त्यांचं काय वर्क आहे हे असं मेन्शन करायचं. त्यानंतर फॅमिली डायग्राम काढायची. फॅमिली डायग्राम काढताना जे काही मेल आहेत, मेलसाठी एक स्क्वेअर बॉक्स बनवायचा, फिमेलसाठी राऊंड बनवायचा आणि जर त्यात पेशंट असेल, मेल असो का फिमेल असो, त्या बॉक्समध्ये अशा लाईन करायच्या. त्यामुळे समजून जाईल की हा पेशंट आहे. आणि या ठिकाणी असं मेन्शन करायचं, मेलच्या ठिकाणी स्क्वेअर, फिमेलच्या ठिकाणी राऊंड आणि पेशंट जर असेल, मेल असो फिमेल असो, त्या टाईपचं इथे काढायचं बॉक्स आणि त्याला राऊंड करायचं. म्हणजे जेणेकरून कळेल की पेशंट कोणता आहे. अशा प्रकारे ट्री डायग्राम काढायची. ट्री डायग्रामला खूप महत्त्व आहे एक्झाममध्ये. लाईफस्टाईल हॅबिट म्हणजे त्या व्यक्तीच्या दररोजच्या ज्या काही सवयी आहेत त्या लिहायच्या, त्यांना विचारून किंवा त्यांच्या नातेवाईकांना विचारून. तर एव्हरी अर्ली मॉर्निंग हर हॅबिट्स आर रायटिंग अँड पोएट्री. तर हा पेशंट हा सकाळी रोज उठल्याच्या नंतर लिहिणे आणि कविता करणे या गोष्टी करतो. सी लाईक टू डू एक्सरसाइज म्हणजे त्या व्यक्तीला सकाळी उठल्याच्या नंतर एक्सरसाइज करायला आवडतं. आणि मेंटेन गुड इंटरपर्सन रिलेशनशिप म्हणजे इतर व्यक्तीसोबत कम्युनिकेशन हे चांगलं असतं, त्याचं रिलेशनशिप हे चांगलं मेंटेन करू शकतो ते व्यक्ती. ऑब्स्टिकल हिस्ट्री म्हणजे यामध्ये काही ऑब्स्टिकल हिस्ट्री आहे का, तर येस आहे, पण इथं मी मेन्शन नाही केलं, तुम्ही करू शकता. डायटरी पॅटर्न आहे. हॅविंग ओनली व्हेजिटेरियन म्हणजे हा व्यक्ती फक्त व्हेज खातो. तर डाएट 3 टाइम्स लाईक ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. तर त्या व्यक्तीला कंटिन्यू डिनर करायला सांगायचं. त्याचं डिनर कसं आहे काय नाही हे विचारून घ्यायचं आणि आपण त्याला कन्सर्न करायचं. सी इज लाईक टू इट कॉर्नफ्लावर, स्पिंच, इटीसी म्हणजे व्हेजमधले सगळ्या गोष्टी खातो, तर हे त्यांना आवडतं. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये त्या व्यक्तीचं ऑब्झर्वेशन करून फिजिकल एक्झामिनेशन काढावे लागते. काही वेळेस ऑब्झर्वेशन करायला लागते, तर काही वेळेस पेशंटला किंवा रिलेटिव्हला विचारून काही गोष्टी एक्झामिनेशन करायला लागतात. जनरल अपीअरन्स यामध्ये नरिशमेंट, वेल नरिशड आहे ते पेशंट. बॉडी बिल्ड, थिन, ओबेज, ॲव्हरेज यापैकी तो व्यक्ती थिन आहे. जे आपण बॉडी बिल्ड हे ऑब्झर्वेशनवरून काढू शकतो. तर त्या व्यक्तीकडे एकदा बघायचं, ऑब्झर्वेशन करायचं आणि ॲव्हरेज असेल तर ॲव्हरेज, ओबेज असेल तर ओबेज आणि थिन असेल तर थिन असं लिहू शकतो. हेल्दी तर ॲनिमिया झालेला आहे त्या व्यक्तीला तर तो अनहेल्दीच असेल. ॲक्टिव्हिटी कशी आहे, ॲक्टिव्ह, डल, टायर्ड, तर अशक्तपणा आहे, फटीक आहे, त्यामुळे तो डलच असणार आहे. कॉन्शियस आहे का अनकॉन्शियस आहे, कॉन्शियस आहे, तो बोलू शकतो, चालू शकतो म्हणजे कॉन्शियस आहे. लुक, एक्सेसियर, वॅरिड आणि डिप्रेस्ड, तर वॅरिड आहे, तो भीती आहे, डिप्रेस नाही पण भीती. बॉडी कर्व, त्याची बॉडी कर्व कसं आहे, लॉर्ड साईज, तर लॉर्ड साईज आहे तर ती असं लिहिले. मुवमेंट नॉर्मल आहे का अबनॉर्मल आहे, तर मुवमेंट नॉर्मल आहे कारण त्याला कोणता मार लागलेला नाही, काही नाही, तो व्यवस्थित चालू शकतो.
त्यामुळे मुवमेंट नॉर्मलच आहे. बेसिक डाटा म्हणजे त्याची हाईट आणि वेट. हाईट त्याला विचारायची किंवा हॉस्पिटल मेजरमेंट असेल तर मेजर करून त्याची हाईट लिहायची आणि वेट किती आहे विचारायचं किंवा त्यात मेजर काटा असतो ना वेटचा हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस वेट घ्यायचं. व्हायटल सायन्स हॉस्पिटलमध्ये आपण जेव्हा व्हायटल सायन्स घेतो त्यावेळेस आपल्याला व्हायटल सायन्स समजतात. तर टेम्परेचर, त्याला फीवर आहे तर 98 पेशंटचं इथं नेम, पेशंटचं नेम, व्हायटल सायन्सचं नेम टाकायचं, त्यानंतर पेशंट व्हॅल्यू आणि नॉर्मल व्हॅल्यू आणि रिमार्क टाकायचं. तर टेम्परेचर हे 98.4 फॅरनहाइट आहे. तर टेम्परेचर हे कमी जास्त होतो ज्यावेळेस घेतले त्यावेळेस 98.4 डिग्री फॅरनहाइट आहे. तर नॉर्मल व्हॅल्यू 98.6 डिग्री फॅरनहाइट आहे. रिमार्कमध्ये नॉर्मल लिहिले. पल्स रेट 72 बीट्स पर मिनिट्स, तर नॉर्मलच आहे. रेस्पिरेशन 22 बीट्स पर मिनिट्स, ॲबनॉर्मल, तर त्याचं रेस्पिरेशन हे हाय आहे. सॉरी, तिथं चुकून 22 झाले, त्या ठिकाणी 20 पाहिजे होतं. ब्लड प्रेशर हे 110/100 10/17 mm of Hg, नॉर्मल आहे. स्किन कंडिशन, कलर पोलार, जॉइंडिस, कॉन्सिस, तर पोलार आहे. टेक्स्चर ड्राय आहे, त्याला फीवर आहे म्हणून ड्राय आहे. टेम्परेचर वॉर्म आहे. लिसिन्स वुंड आहे, मसल्स आहे का पापील. हेड अँड फेस, तर त्याच्या फिजिकल एक्झामिनेशनमध्ये बॉडीच्या प्रत्येक पार्टचे एक्झामिनेशन करावं लागतं, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. हेड आणि फेसमध्ये स्काल्प आणि फेस येतं. स्काल्प किलर आहे, फेस नॉर्मल आहे. नेक्स्ट आयब्रोज हे इक्वली डिस्ट्रीब्युशन आहेत, म्हणजे दोन्ही समांतर आहेत. आयलॅशेस हे दोन्ही पण समांतर आहेत. आयलिड्स नॉर्मल आहेत. आयबॉल्स नॉर्मल आहेत. कंजक्टिव्ह पिंक आहेत. स्केलेरा व्हाईट आहे. पपिलाइज नॉर्मल आहे. लेन्स नॉर्मल आहेत. फंडस नॉर्मल आहे. आय मसल्स नॉर्मल आहेत. व्हिजन नॉर्मल आहेत. इयर्समध्ये एक्सटर्नल इयर्स म्हणजे त्याच्या कानामधून काही डिस्चार्ज वगैरे आहे का, तर नो डिस्चार्ज. टिम्पॅनिक मेम्ब्रेन, नो परफॉर्मेशन्स. हिअरिंग किलर अँड नॉर्मल रेंज, म्हणजे त्याची ऐकण्याची कॅपॅसिटी हे किलर आहे आणि नॉर्मल रेंजपर्यंत तो ऐकू शकतो. नोजमध्ये एक्सटर्नल नोज, नो डिस्चार्ज. नॉस्ट्रिल, नो इन्फेक्शन, त्यात नाकामध्ये डिस्चार्ज पण नाही आणि इन्फेक्शन पण नाही. माउथ अँड फॅरिंग्स, लिप्स हे थोडे ड्राय आहेत आणि न स्वेलिंग आहे. ओडर ऑफ माउथ, तोंडामधून काही घाण वास येतो का, तर नो ऑर्डर. टीथ येलो आहे, थोडेसे येलोइश. म्युकस मेम्ब्रेन आणि गम्स, नो ॲक्लर. टंग स्लाइटली ड्राय, थोड्या प्रमाणात कोरडी आहे. थोरॅक्ट अँड फॅरिंग्स, नो एनलार्जमेंट. टॉन्सिल्स, तर टॉन्सिल्स हे वाढलेले नाही आहेत. जेनायटलमध्ये जेनायटल आणि रेक्टम नॉर्मल आहे. न्यूरोलॉजिकल टेस्ट हे पण लिहावं लागतं, त्यामध्ये कॉर्डिनेशन टेस्ट आणि इक्विलिब्रियम टेस्ट. कॉर्डिनेशन म्हणजे ते व्यक्ती दुसऱ्यासोबत कॉर्डिनेशन कसं संवाद साधू शकतात. नॉर्मल असेल तर नॉर्मल, नसेल तर नसेल, असं लिहायचं. इन्व्हेस्टिगेशन, तर जे काही आपण पेशंटचे इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत ते मेन्शन करायचं. तर इन्व्हेस्टिगेशनचे नेम RBC, WBC, हिमोग्लोबिन, फॉलिक ॲसिड, तर त्याचे पेशंट व्हॅल्यू, नॉर्मल व्हॅल्यू आणि रिमार्क लिहायचा असतो. RBCचं पेशंट नॉर्मल व्हॅल्यू हे 9.1 to 5.5 आहे, तर पेशंटचा 3.2 आहे, तर कमी झालेला आहे.
तर डिक्रीज्ड. WBC 4,800 ते 11,000 आहेत पेशंटचे, तर नॉर्मल आहे 4,800 ते 11,000 म्हणजे सेम एवढेच आहेत. हिमोग्लोबिन पेशंटची 12 ते 14 DL आहे, तर पेशंटची 9 आहे, तर म्हणजे कमी झालेलं आहे हिमोग्लोबिन. फॉलिक ॲसिड 7 नॉर्मल आहे 5 to 25 ng/ml, तर पेशंटचं आहे 7 ng/ml. इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर मॅनेजमेंट पाहायचं. तर मॅनेजमेंटमध्ये जे काय आपण पेशंटला ड्रग्स देणार आहोत ते ड्रग्स मेन्शन होते. नेम ऑफ ड्रग्स फर्स्ट आहे मोनोसेफ, इंजेक्शन मोनोसेफ. डोस त्याचा 1 ग्राम असतो, रूट IV असतो आणि BD 2 टाईम दिला जातो. इंजेक्शन रॅन्टॅक 50 mgचा असतो, IV दिलं जातं आणि BD 2 टाईम असतो तो. टॅबलेट PCM 500 mg, ती ओरल दिली जाते, OD 1 टाईम. टॅबलेट सिट्राझिन हे 10 mg ओरल ODसाठी. टॅबलेट युसिक्टोफाल 200 ml ओरल TDS दिली जाते 3 टाईम. इंजेक्शन इपोटिन अल्फा हे 200 mgचं असतं, IV आणि TDS दिलं जातं. टॅबलेट फररोस सल्फेट हे 200 mgचं असतं, ओरल दिलं जातं BD. टॅबलेट प्रोसरीट 50 mg ओरली आणि TDS दिले जाते. तर हे आहेत मॅनेजमेंट. अशा प्रकारे नर्सिंग डायग्नोसिस लिहिला जातो, म्हणजे पेशंटला जे काही त्रास होतो त्यावरून नर्सिंग डायग्नोस केला जातो आणि त्यावर ऑब्झर्वेशन करून, पाल्पेशन करून, व्हर्बलायझेशन करून त्यावर प्लॅन केलं जातं. नर्सिंग डायग्नोसिस अशा प्रकारे लिहिला जातो. तर यामध्ये ओमेटिंग, डायफिक्झिया आणि एन्झायटी, फटीक यावर डायग्नोस केलेलं आहे आणि त्यानंतर हेल्थ एज्युकेशन दिलं जातं. हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.